आफ्रिकन म्हैस हा एक म्हशीचा प्रकार असून हा एक मोठा उपचारा आफ्रिकन गोवंश आहे. प्रौढ आफ्रिकन म्हशीची शिंगे ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. यांची शिंगे मुळाशी जाड, रुंद आणि जोडलेली असतात. यामुळे डोक्याच्या वरच्या बाजूला एक हाडांची ढाल तयार होते, ज्याला बॉस म्हणून संबोधले जाते. हा आफ्रिकन खंडातील सर्वात धोकादायक प्राणी म्हणून मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो आणि एका अंदाजानुसार ते दरवर्षी 200 पेक्षा जास्त लोकांचे तुडवून आणि शिंगाने मारून प्राण घेतात. आफ्रिकन म्हैस ही शरीराने अतिशय मजबूत प्रजाती आहे. त्याची खांद्याची उंची 1.0 ते 1.7 मीटर 3.3 ते 5.6 फूट पर्यंत असू शकते. त्याची डोके आणि शरीराची लांबी 1.7 ते 3.4 मीटर 5.6 ते 11 फूट पर्यंत असू शकते. तर शेपटी 70 ते 110 सेंटीमीटर 28 ते 43 इंच पर्यंत लांब असू शकते. या म्हशीचे पुढचे खोर मागील खुरांपेक्षा जास्त रुंद असतात. शरीराच्या पुढच्या भागाच्या वजनाला आधार देण्याची गरज अधिक असते, कारण यांच्या शरीराचा पुढचा भाग मागच्या भागापेक्षा जड आणि अधिक शक्तिशाली असतो. सवाना प्रकारच्या म्हशींचा कातडीचा रंग वयानुसार काळा किंवा गडद तपकिरी असतो. प्रौढ नराच्या डोळ्याभोवती आणि चेहऱ्यावर अनेकदा पांढरी वर्तुळे दिसून येतात, तर म्हशींच्या कातडीस जास्त लाल रंग असतो. वन प्रकारातील म्हशी 30 ते 40% लहान, तांबूस तपकिरी रंगाच्या, कानाभोवती जास्त केस वाढलेल्या आणि मागे व किंचित वर वळलेल्या शिंगांसह असतात. प्रौढ नर आफ्रिकन म्हशीच्या शिंगांचे वैशिष्ट्य म्हणजे यांचे मूळ एकमेकांच्या अगदी जवळ येतात आणि एक ढाल बनवतात, ज्याला बॉस म्हणतात. बुडापासून शिंगे खालच्या दिशेने वळतात, नंतर वरच्या दिशेने आणि बाहेरच्या दिशेने वळतात आणि काही प्रकरणांमध्ये आतील बाजूस किंवा मागे जातात. मोठ्या रेड्यामध्ये शिंगांच्या टोकांमधील अंतर 1 मीटरच्या वर पोहोचू शकते. विक्रमी नोंद 64.5 इंच किंवा 164 सेमी आढळून आली आहे. जेव्हा म्हैस 5 ते 6 वर्षांची होते तेव्हा शिंगे पूर्णपणे तयार होतात, परंतु 8 ते 9 वर्षांचे होईपर्यंत बॉस कठीण होत नाहीत. मादीची शिंगे नराच्या सरासरी 10 ते 20% लहान असतात आणि त्यांना बॉस नसतो. वन प्रकारच्या म्हशींची शिंगे दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेतील सवाना प्रकारच्या म्हशींपेक्षा लहान असतात, साधारणतः 40 सेंटीमीटर पेक्षा कमी असतात आणि जवळजवळ कधीही बुडाशी जुळलेले नसतात. आफ्रिकन म्हशींच्या कळपाचा आकार अत्यंत परिवर्तनशील असतो. कळपाचा मुख्य भाग संबंधित मादी आणि त्यांच्या संततीपासून बनलेला असतो. आफ्रिकन म्हशी अनेक प्रकारचे सामूहिक वर्तन दर्शवत असतात. विश्रांतीच्या वेळी माद्या उभ्या राहतात, चक्रा मारतात आणि पुन्हा खाली बसतात. त्यांना वाटेल त्या दिशेने ते बसतात. तासाभरानंतर माद्या बहुमताने ठरवलेल्या दिशेने प्रवास करतात. हा निर्णय सार्वजनिक असतो. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आणखी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.